नमस्कार मंडळी. बरेच दिवस मी फेसबुकवर ॲक्टिव्ह नव्हते. आय नो, काही कारणास्तव म्हणजे मी बाहेर गेली होती, नंतर वेकेशन होतं, तर असं एक ना एक मी त्याचं प्रेप करायचं होतं. सुट्टीवर जाण्याआधी आपल्याला ऑफिसची कामं पण वाइंड अप करायची असतात, तर ते सगळं प्रेशर आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये नंतर आल्यानंतर सगळं आवरायचं, जे आपण फिरून वगैरे मज्जा करून आलेलो असतो ते नंतर उपसायचं आणि आवरायचं, तर तो तर किती मोठा टास्क असतो तुम्हाला माहीतच आहे. सो फायनली काल माझी ऑफिशियल सुट्टी संपलेली आहे, लाईक ऑफिसमधनं पण. काल माझा फर्स्ट डे होता जॉईन करण्याचा आफ्टर वेकेशन. तर त्या सगळ्या गडबडीमध्ये फेसबुककडे दुर्लक्ष झालं. अजूनही माझं असं सेट रुटीन झालेलं नाही आहे फेसबुकवर, किंवा मला काय टाकावं आणि काय ते असं डोक्यात नसतं. जितकं मला यूट्यूबची क्लॅरिटी आहे तेवढी फेसबुकची नाही आहे, पण मी त्याच्यावर काम करते आहे आणि जसं जमेल तसं टाकत राहणार आहे आणि तुम्हाला मी अपडेटही करत राहीन त्याबद्दल. सो एनिवेज, आपण आता सुरू करूया आजचं जे काही आपल्याला बोलायचं आहे त्याबद्दल. सो आजचा विषय आहे गुडप्याबद्दल बोलू काही. गुडप्याचं आजकाल नवीन थोडंसं चेंज आलं आहे. त्याच्या जे इंट्रो देतो त्याच्यामध्ये एक लाईन ॲड झालेली आहे की आई आराम करते आहे. म्हणजे Hey you all lovely and beautiful people, this is a new day, new start and the day starts with all lovely and beautiful people. So yes, दिवसाची सुरुवात झालेली आहे. माझा आहे क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक, आणि मी आता चाललो आहे आणि असंच डब्बा खाऊन येणार आहे. आणि मायसा गेली स्कूलला, बचना काय खुडबुड करते आहे किचनमध्ये, तिचा डब्बा आणि माझं जे खानपान जे म्हणजे पिकनिकला मी जातो त्याची तयारी चाललेली आहे. आणि येस, आई आराम करते आहे, आई बेडरूममध्ये आराम करते आहे. आणि येस, पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला कळणारच आहे, सो स्टे ट्यून फॉर इट. अरे गुडप्या, मुडदा बशिवला रे तुझा. हां, इतकी वर्ष आईनं घासली, इतकं जे काही बघतोयस ते आईमुळे. आणि आता थोडं काय तिचं झालं तर प्रत्येक वेळेला ती लाईन ॲड करणं जरुरी आहे का? आई आराम करते, आई आराम करते. आईने यापूर्वी कधी आराम केलाय का? हां, नुसती तुरु भिंगरी लावल्यासारखी पळतच असायची. आणि चला, तिने तिच्या कुटुंबासाठी गेलं. एकटी बाई बिना नवऱ्याचं एवढ्या 3 मुलांना कसंही का असे ना मोठं केलं. लाज नाही वाटत तुला? तुझी बायको मोठी झाली आता खुडबुड करणारी. पहिल्यांदा असं केलं आणि पहिल्यांदा तसं केलं आणि लोंबत असतो बघा तेव्हा किचनमध्ये. हॅलो हॅलो, ट्रिंग 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 ट्रिंग, हॅलो मी गुडप्या लोंबतोय, असाच बोलत असेल हा बोलत नाही, हा लोंबतो. बरंच झालंय, अंड्यांचे डोळे हळूहळू उघडतायत आणि ते असे फाडकन उघडणार आहेत. हिला 1 डिजिटवर आणून ठेवली ना, असंच एवढंच लायकीत ठेवा. काय वाटेल ते टाकत असते ही बाई. काय नाही तर कोणाचं त्या पकावचं पण ही कॉन्टेंट टाकते की त्याच्या बायकोने जगावर उपकारच केले जणू. घरात राहून आले मोठे. काय करायचंय, तुम्ही घरात राहा नाही तर आणि कुठे राहा, संडासात बसा, आम्हाला काय करायचंय? कशावर पण उठायचं आहे आणि भाषण देत सुटायचं आहे करत सगळ्यांना. हे असलं फालतू कॉन्टेंट टाकून सिरीज पूर्ण करणार का तुम्ही? रेकॉर्ड करतायत. त्या रेकॉर्डवाल्यांनी पण क्रायटेरिया ठेवायला पाहिजे, बघायला पाहिजे जरा. पण त्यांच्याकडे एवढा वेळ कुठे आहे? त्यांना आपलं पैसे घ्यायचं आणि द्यायचं एकदाचं रेकॉर्डचं लेबल चिपकवून. ही देते ना, हिने गुडप्याचे पैसे त्या छच्चू आईने मेहनतीने कमवले, ह्याचसाठी उडवायला काढलेत. हिचे रेकॉर्ड विकत घेणार आहे ही फालतू बाई. नाही तर हिने कसले काय रेकॉर्ड केले असते आणि कसलं काय केलं असतं. नुसतं दिवसभर म्हणजे खरंच जेन्युइन ते रेकॉर्ड असले असते ना, हिला उभं पण केलं नसतं. नाही आहे असं सांगितलं असतं, तुझ्यासाठी वेकेन्सी नाही आहे. गुडप्या, काय झालं रे तुझं? ते काय ते ऑनलाईन कन्सल्टेशन मोठे बॅनर छापले होतेस इन्स्टाला आणि सगळीकडे बोंबलत होता की मी ऑनलाईन कन्सल्टेशनचं काहीतरी एक हे चॅनल सुरू केलंय. आणि आता काय चालत नाही? कोण येत नाही तुझ्याकडे? पैसे देऊन कोण येणार रे तुझ्याकडे? फुकट पण येणार नाही, तर पैसे देऊन तर विचारच दूरचीच गोष्ट आहे. आला मोठा ज्ञान देणार होता. किती कॉन्फिडन्स! ह्याला रामारामी तो जॉब मिळालाय, तो कसा करतोय ते नाही होतं ऑनलाईन कन्सल्टेशन. म्हणजे ह्याच्याकडे कोण येत नाही एवढं, म्हणजे ह्याला कॉन्फिडन्स आहे की ह्याच्याकडे अंड्यांच्या जीवावर असेल. पण अंडे पण बरोबर शहाणे आहेत. आपल्या मुलांच्या जीवाशी कोण रिस्क घेईल भाई? तर आता व्हिडिओमध्येच ज्ञान द्यायला लागलाय. वॅक्सिन स्पेशलिस्ट, इंजेक्शन स्पेशलिस्ट, हे द्या ते द्या, असं करा. आणि आता ताप येणार आणि ताप आहे, व्हायरल कुठला आहे, मलेरिया कुठला आहे, त्याच्याबद्दल थोडंफार वाचून येतो. गुगलवरून ChatGPT वरून सगळं हे काढतो आणि सांगतो, ज्ञान देतो थोडंसं.
आणि भक्त पण त्यातले त्यात जे अंडे आहेत जे म्हणजे कधी येणार नाही त्याच्याकडे, पण असं काय काय आयडियाज देतात की त्याला सांग चॅनल ओपन करायला, त्याला सांग अशी माहिती चॅनल काढून. पण हिला पण माहिती आहे ही चॅनल ओपन करून एकदा बघून बसली आहे, तर ही लगेच त्याच्यावरती एवढी भाषण देते की नाही असं बोलायला खूप सोपं असतं, पण असं रियालिटीमध्ये इट्स नॉट पॉसिबल, त्याला वेळच नाही आहे, त्याला सगळीकडे डबा खायला जायचं असतं, मग तो कधी हे चॅनलकडे लक्ष देणार, एकच चॅनल आम्हाला एवढं डिफिकल्ट होत आहे, त्यामध्ये आम्ही मल्टिपल अकाउंट्स ओपन केले आहेत, लोकांना स्पॅम करायला, उल्लू बनवायला, स्वतःच्या चॅनलवर दुसरे बनवून कमेंट करायला, तर ते सगळं करता नाही होत, कारण ते सगळं कामं हा हॅलो मी लोमत्या बोलतोय हाच करत असतो. येडपट कुठची काय मोठ्या मोठ्या बाता. आणि हिला एक प्रश्न, एक काहीतरी एक सिंगल लाईन असं कोणीतरी काहीतरी लिहिलं असेल ना त्याच्यावर 12 ओळीचं भाषण लिहिते. हिच्या परीक्षेत रिव्हर्स मार्क कट होत असणार. म्हणजे जे असतं ना की जर एका वाक्यात उत्तर लिहा तर एका वाक्यातच लिहायचं असतं, त्याची जर 5 वाक्य झाली तर मार्क कट. जर तुम्हाला सांगितलं असेल 20 ते 40 शब्दात लिहा तर 20 ते 40 शब्दातच लिहायचं, 100 शब्दात नाही लिहायचं, नाहीतर मार्क कट. तसं हिचं उलटं होत असणार, कारण ही दिलेल्या लिमिट म्हणजे वर्ड लिमिटमध्ये लिहूच शकत नाही ना, बोलू शकत नाही तर लिहिणार काय, म्हणजे टाईप पण तसंच करते एवढं मोठं. आणि गुडप्या एवढाच मोठा आहेस ना लोमता डॉक्टर, तर जरा आपल्या मुलीकडे बघ, समजलं, तिला काय झालंय बघ. तुझी बायको सगळीकडे ऐलान करते, सगळीकडे डंका पिटते की तुझ्या मुलीला भस्म्या झालाय, दिवसातनं 5-6 वेळा जेवते, किती खाते. शी, स्वतःच्या मुलीबद्दलच एक आई असा विचार करते, इतकं खाते म्हणे, कधी पण खाते, सगळ्यांबरोबर जेवते, मी बसली माझ्याबरोबर जेवते, आजी बसली आजीबरोबर जेवते, मध्येच मला भूक लागली जेवण दे बोलते, बाबा आले बाबांबरोबर, सगळ्यांबरोबर जेवत असते नुसती, इतकं खाते. अरे काय म्हणजे काय ती पोरगी, म्हणजे काय खाते काय. आणि ही करते किती, ते 100 ग्राम जेवणातनं किती 5 ग्राम देत असेल प्रत्येक वेळेला, मग 5 ग्राम करून असं पूर्ण दिवसभरात ती 25 ग्रॅम जेवत असेल, तर मग काय त्याच्यामध्ये मोठं. हिचं जेवणाचा आवाका किती, आणि म्हणते की 5-6 वेळा, एकदा तरी पुरत असेल का ते 5-6 वेळा खायला घालते. आणि ऑन अ सिरियस नोट, तिला जर सारखी भूक लागत असेल, खरंच एवढं खाऊन पण तिला भूक लागत असेल आणि सारखं ती भूक करत असेल, तर तिला कृमी झाल्या असतील, कृमी, ज्याला जंत म्हणतात, जंत, त्याचं औषध द्या, पोट साफ करायचं औषध द्या, होईल तिचं व्यवस्थित. तिथेच बसून आपली खेळत असते ना बार्बीडॉल म्हणून झालंय ते. फिजिकल ॲक्टिव्हिटी असली ना जिरलं असतं, पण ते तिच्या अंगाला नाही लागत आहे, कृमींच्या अंगाला लागते. कृमी खातायत ते खूप करून. आणि हे कळण्यासाठी आहे ना डॉक्टर असण्याची गरज नाही आहे, आई असणं जरुरी आहे. आईचा एक्सपिरियन्स, मोठ्या वाडवडिलांचा एक्सपिरियन्स, आजी आजोबा नुसते असून कामाचे नाही आहेत, ते ॲक्च्युअल कामाचे असावे लागतात, त्यांचा अनुभव काहीतरी कामाचा असावा लागतो, नाहीतर सगळंच युजलेस, सगळेच आपले नटमोगरे फिरतायत घरात, आता आराम करतायत. आणि हा लोमत्या, चुबस, याच्या पुढे जर तू काही ज्ञान दिलंस ना लोमत्या, तुला असा तुझी लोंबणारी दोरी छाटून टाकेन मी. सो दॅट्स इट फॉर टुडेज फेसबुक पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण लवकरच यूट्यूबवर संध्याकाळी आपल्या नेहमीच्या वेळेत. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.